श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज हे मोठे तत्वज्ञानी होते. अमृतानुभव या ग्रंथामध्ये त्यांनी शंकराचार्यांनी मांडलेल्या तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास करून आपली मतं जी व्यक्त केलेली आहेत त्याच्यामध्ये सांख्य, योग, न्याय या शास्त्रांचाही कसा त्यांना अनुभव होता हे त्यांनी या ग्रंथातून मांडलं आहे. एक श्लोक असा इथे त्यांनी मुद्दाम घेतलेला आहे. घटाचे नाही पण फुटलियाची नागवण, मानित असे ते जाण म्हणो एकी. नाही का? अभाव ज्यांना माहीत आहे त्यांनाच भाव कळतो आणि असाच माणूस अशी ओवी लिहू शकतो. ज्ञानेश्वर महाराजांना योग, मीमांसा, न्याय या शास्त्रांचाही परिचय होता. हे त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञानावर उपनिषदांचा, द्वैत अद्वैत वेदांताचा, शंकराचार्यांचा, गौडपादाचार्यांचा आणि नाथ संप्रदायाच्या ज्ञानाचा प्रभाव झालेला दिसतो. ज्ञानेश्वर महाराज हे मोठे अनुभवी असल्यामुळे त्यांच्या तत्वज्ञानामध्ये प्रचिती ही जागोजागी आपल्याला दिसते. त्यांना आलेली आत्मप्रचिती त्यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये, अत्यंत सोप्या शब्दामध्ये आपल्याला सांगण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्मा हे ज्ञानदेवांच्या तत्वज्ञानाचं हृदयच आहे आणि तोच त्यांच्या तत्वज्ञानाचा गाभा आहे. नाही का? ज्ञानेश्वरीमधील एक 4-5 ओव्या इथे या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो. म्हणोनी जगी गीता, मिया आत्मेनी पतिव्रता, साचची बोलावे नव्हे हे शास्त्र, पै संसार जिणते हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र, अक्षरे इये, की आत्मराजाची ये सभे, गीते ओढवले हे खांबे, मज श्लोक प्रतिभे ऐसे येत, का निज कांता आत्मया, आवडी गीता मिळावया, श्लोक नवती बाह्या पसरू काजो. या सर्व ओव्यांचा अर्थ आपण त्या वेळेला बघणारच आहोत. चांगदेव 65 मध्ये ते म्हणतात, तिया परी जो इया, दर्पण करील ओविया, तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. आणि अमृतानुभवामध्ये म्हणतात, तया आत्मयाच्या भाखा, न पडेची दुसरी रेखा, जरी विश्वा अशेखा भरला आहे. कित्येक लोकांचा असा समज आहे की ज्ञानेश्वर महाराजांचं तत्वज्ञान जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर अनुभवामृत किंवा अमृतानुभव हा ग्रंथ अभ्यास करावा. परंतु ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा त्यांनी तेच तत्वज्ञान आणखीन सोप्या शब्दात मांडलेले आहे. आत्मा हे त्यांच्या तत्वज्ञानाचं मूळ किंवा मध्यवर्ती स्वरूप आहे. आता आत्म्याचं वर्णन करताना ते काय काय सांगतायत पहा.
पहिली गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की आत्मा म्हणजे देह नव्हे, आणि म्हणून आपल्याला असणारी देहबुद्धी हीच आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या आड येते. आणि मी देह आहे ही जी देहबुद्धी आहे यालाच त्यांनी अज्ञान म्हटलेलं आहे. आता कसं आहे बघा, अंधार आहे आणि सूर्यही उगवला आहे असं होईल का? किंवा सूर्य उगवला आहे आणि प्रकाश नाही असं होईल का? म्हणजे सूर्यप्रकाश असला की अंधार नसतो, कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहेत, नाही का? म्हणून जिथे प्रकाश असतो तिथं अंधार नसतो. मग जिथे अंधार आहे तिथे प्रकाश कसा असेल? म्हणून मी देह आहे हे अज्ञान, आणि ते अज्ञान म्हणजे अंधार, आणि अंधार आहे म्हणून ज्ञानप्रकाश नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मी देह आहे ही जी देहबुद्धी आहे तेच अज्ञान असल्यामुळे, आणि तो अज्ञानाचा अंधार असल्यामुळे अशा वृत्तीच्या माणसांना आत्मज्ञान होत नाही, हे त्यांचं ठामपणे सांगणं आहे. मी देह आहे या भ्रामक कल्पनेमुळे ज्यांची बुद्धी घेरलेली असते त्याला आत्मस्वरूपाविषयी गाढ अज्ञान असते, आणि अज्ञान असल्यामुळे त्याला ज्ञान नसते, नाही का? ज्ञान नसल्यामुळे त्याला आत्म्याचं दर्शन कसं होणार? ज्ञानदेवांच्या मते आत्मा हा देहापेक्षा जरी वेगळा असला तरी दोघांच्या स्वरूपामध्ये आणि गुणामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. त्याचं कारण असं की देह हा पंचमहाभूतांपासून म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि 3 गुण सत्व, रज, तम या 8 तत्वांनी बनलेला असतो. म्हणूनच याला अष्टधा प्रकृती असंही म्हणतात. हा आपला देह जो आहे तो प्रकृतीचा एक भाग आहे, आणि आत्मा जो आहे तो प्रकृतीच्या पलीकडे आहे. मग पलीकडे असणारा आत्मा अलीकडे असणाऱ्या देहभाव असणाऱ्या माणसाला कसा कळणार? आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी देह आहे हा भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत आत्मभाव असणं शक्यच नाही. देह हा पंचमहाभूतांपासून बनला आहे आणि कर्मामध्ये अडकलेला आहे, आणि म्हणून तो देह कर्म करत राहतो आणि त्या कर्माची फळं भोगण्यासाठी पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये फिरत राहतो. आत्मा हा स्वभावतः सत्स्वरूप असल्यामुळे तो जन्म मरण याच्या बाहेर आहे आणि कर्मरहित आहे. आत्म्याला काहीच कर्म करणे नसतं, आणि म्हणून त्याला अकर्ता म्हणतात. तो काहीच करत नाही. तो एका जागी शांत बसून साक्षी भावाने या शरीराकडून घडणारी कर्मे पाहत असतो. तो नित्य शुद्ध असतो. आत्मा कसा आहे, नाही का? आत्म्याचं स्वरूप कसं आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो नित्य शुद्ध आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. तो गुणांच्या आणि रूपगुणांच्या पलीकडे आहे. त्याला नामही नाही, त्याला रूपही नाही. जो नसून असतो आणि असून नसतो अशी अवस्था आहे. सगळीकडे भरलेला आहे पण तो दिसत नाही म्हणून असून नसतो, आणि नाही म्हणावं तर सगळीकडे आहे म्हणून नसून तो असतो. अशी या आत्म्याची गंमत आहे. मी देह आहे हा समज असणं हाच मुळी भ्रम आहे, आणि हा भ्रम जोपर्यंत आहे तोपर्यंत आत्मज्ञान होत नाही, आणि भ्रम काढून टाकण्याचं काम सद्गुरू करतात.
देह आहे म्हणून मी आहे असं समजणं म्हणजेच किती वेडेपणाचं आहे पहा, नाही का. ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक दृष्टांत दिलेले आहेत, परंतु आत्ता आपल्याला इथे चर्चा करताना ते सांगत बसलो तर फार आपले वेळ जाईल आणि आपल्याला ज्ञानेश्वरीच्या वेळेला ते पुन्हा पाहायचंच आहे, म्हणून दोनदा होईल. म्हणून आपण इथे ते सगळे दृष्टांत काही मी आता सांगत नाही, फक्त त्याच्यातलं तत्त्व सांगतो. अज्ञानी देह आहे म्हणून मी आहे असं समजतो आणि ज्ञानी माणूस मात्र आत्मा आहे म्हणून मी आहे असं समजतो. हे दोन भाव अगदी वेगळे आहेत, नाही का. दुसरी गोष्ट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्मा म्हणजे देह नव्हे, त्याप्रमाणे आत्मा म्हणजे इंद्रिये सुद्धा नव्हेत. देहामध्ये आत्मा असल्यामुळे आणि तो देह कर्म करत असल्यामुळे, इंद्रिये कर्म करत असल्यामुळे आत्मा कर्म करतो, आत्मा करता आहे असं दिसतो, परंतु तो म्हणजे इंद्रिय नव्हे, नाही का. आता इथे त्यांनी एक गुळाच्या ढेपेचा दृष्टांत दिला आहे. गुळाला जी गोडी असते ती गोडी गुळातच असते आणि गुळाची ढेप जी असते त्या ढेपेचा आकार आणि त्या गुळाचा रंग याचा त्या आत्म्याशी काही संबंध नाही, त्या गोडीशी संबंध नाही, नाही का. आत्मा हा शून्य नाही, नाही का. जिथे काहीच नाही तिथे शून्य आहे असं आपण व्यवहारात जरी म्हणत असलो तरी आत्मा म्हणजे शून्य नव्हे. ज्ञानेश्वर महाराज या सद्वस्तूचं वर्णन करताना म्हणतात, नाही कीर नोहे परी न साहे असणेही. शून्य आणि महाशून्य, श्रुती वचन असे संमत असे महाशून्य म्हणून तिचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराज करतात. आत्मा म्हणजे विज्ञान नाही, नाही का. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्मा हा अविकारी आहे, अकर्ता आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही, बदल होत नाही. आत्मा हा सत्य असतो, शुद्ध असतो, निरुपाधिक असतो, गुणातीत असतो आणि स्वजातीय विजातीय असा भेदरहित तो असतो. देश काल वस्तू याच्यापासून तो भिन्न असतो, तो अनंत असतो, तो ज्ञान स्वरूप असतो, तो आनंद स्वरूप असतो, तो शांती स्वरूप असतो, तो समाधान स्वरूप असतो. हाच आत्मा या विश्वामध्ये अनेक रूप धारण करून, अनेक नाम धारण करून तो सगळीकडे व्यक्त होतो. अगदी एखाद्या मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत किंवा गवताच्या काडीपासून भगवान शंकरांपर्यंत अनेक रूपांनी तो आत्मा या जगामध्ये प्रगट झालेला आहे. ज्ञानदेवांच्या आरतीमध्ये आपण जे कडवं म्हणतो, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, नाही का. ज्ञानेश्वर महाराजांनी या विश्वाचं स्वरूप म्हणजे ब्रह्म, म्हणजेच आत्मा, म्हणजेच परमात्मा हे आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. ज्ञानेश्वर महाराजांनी हे जे गुह्य आहे, हे जे अध्यात्मातलं गूढ आहे ते आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत समजून सांगून ते गूढ प्रगट केलं आणि हे संपूर्ण विश्व म्हणजेच परब्रह्म आहे, परमात्मा आहे हे समजून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये हा आत्माच भरलेला आहे. या आत्म्यामध्ये कोणत्याही प्रकारचं द्वैत असूच शकत नाही,
आणि म्हणून याला अद्वैत म्हणतात. एक प्रसिद्ध अभंग आहे, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. या जगामध्ये, या त्रैलोक्यामध्ये, या विश्वामध्ये जेवढे म्हणून रंग आहेत ते सर्व रंग त्या भगवान श्रीरंगापासून आलेले आहेत. त्या सर्व रंगामध्ये तो श्रीरंग रंगून गेलेला आहे. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंग